नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व धनगर बांधव, प्रशिक्षणार्थी बांधवांना अभिलाल दादा देवरे यांच्याकडून जाहीर नमस्कार. गेल्या 11 दिवसापासून आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनगर आरक्षण व महाराष्ट्रातील 1,75,000 प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा यासाठी 16 दिवस अन्नत्याग केल्यानंतर सुट्रेपाडा या गावामध्ये धरणे आंदोलन 11 दिवसापासून करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, मंगल प्रभात लोढा यांनी प्रशिक्षणार्थ्यांना कायम रोजगार किंवा परमनंट नोकरी देण्याचे आश्वासन देऊन अद्याप दिलेलं नाही. तसेच नरेंद्र मोदी आणि फडणवीसने धनगर समाजाला 2014 साली धनगर आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन दिलेलं नाही, म्हणून त्यांचा जाहीर निषेध. माझं हे आंदोलन अखंड चालू राहील जोपर्यंत प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार आणि धनगरांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत. येणाऱ्या निवडणुकीत माझा समाज बांधव आणि प्रशिक्षणार्थी बांधव या फडणवीसांची लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही. यांना सडो की पडो करतील आणि यांना जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जेव्हा विचारतील यांना मतदान करणार नाही अशी अपेक्षा करतो आणि हे आंदोलन मी अखंड चालूच ठेवणार. भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार कलम क्रमांक 14, 16, 19, 21, 23, 45, 41 या कलमांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय उडार याच्या आधारावर मी आंदोलन करत आहे आणि त्यानुसार आमच्या प्रशिक्षणार्थ्यांना आणि धनगर बांधवांना प्रमाणपत्र मिळेल, प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा करतो. पुढचा लढा हा अखंड चालू राहील हे जाहीर करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान, जय मल्हार, जय भीम.